नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात ई बॉन्ड प्रणाली सुरू झाली आहे. तर बघूया पुढची माहिती. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंदणी आणि मुद्रांक विभाग ई बॉन्ड सुरू करत आहे. ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला स्टॅम्प पेपर न घेता म्हणजे स्टॅम्प पेपरची गरज नाही. ई बॉन्डवर तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ शकता. राज्यातील हा सर्वात मोठा निर्णय आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड काय आहे? महाराष्ट्र सरकारने 3 ऑक्टोबर 2025 एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात ई बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रांक विभागाने 3 ऑक्टोबर 2025 इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात केली आहे. या निर्णयाचा फायदा आयात व निर्यातदारांना व्यवहार करण्यासाठी होणार आहे. या निर्णयामुळे निर्यातदार असतील किंवा आयातदार यांना व्यवहार करताना कागदी बॉन्डची गरज नाही. तसेच या इलेक्ट्रॉनिक बॉन्डची ऑनलाईनच पडताळणी कस्टम अधिकारी करणार आहेत. तसेच या प्रक्रियेमुळे कागदपत्रासाठी जाणारा वेळ आता वाचणार आहे. ई बॉन्ड प्रणालीच्या माध्यमातून आता मुद्रांक शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच आता ₹500 शुल्क ऑनलाईन जमा करता येणार आहेत. याबरोबरच आयातदार किंवा निर्यातदार आणि कस्टम अधिकाऱ्याच्या यावर आता ई स्वाक्षरी असणार आहे. त्यामुळे व्यवहारांना अधिक पारदर्शकता येणार आहे. एवढंच नाही तर या प्रणालीच्या माध्यमातून कस्टम अधिकाऱ्याकडून तत्काळ पडताळणी देखील होणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन. ई प्रमाण नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रमाणित प्रत. प्रमाणीकरण ऑथेंटिकेशन दस्त पाठवणारा अधिकृत आहे याची खात्री. संपूर्णता इंटेग्रिटी स्वाक्षरीनंतर दस्तामध्ये कोणतेही बदल नाही याची खात्री. सुरक्षितता सिक्युरिटी इनकम्प्रेशन तंत्रज्ञानावर आधारित व्यवहार पूर्णपणे सुरक्षित. कायदेशीर मान्यता लीगल व्हॅलिडिटी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत मान्यता. वेग व सुलभता स्पीड आणि कन्व्हिनियन्स कागदपत्रे छापणे, स्वाक्षरी करून स्कॅन करणे या त्रासातून मुक्तता. ऑनलाईन त्वरित सुविधा. SMS द्वारे लिंकद्वारे दस्ताची प्राप्ती. 24 घंटे उपलब्धता. पर्यावरण पूरक. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्ञान खजिना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. जर आपल्या आजूबाजूला कोणी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल आपल्या परिवारामध्ये किंवा मित्र परिवारामध्ये, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. धन्यवाद.